नमस्कार. आठवणीतील कथा या कथा मालिकेअंतर्गत आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज सुद्धा एक नवीन कथा घेऊन आलोय. कथा काल्पनिक आहे. कथेचं नाव आहे प्रेम, तेही सासू आणि सुनेचं प्रेम. बघा, नाव ऐकून थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल, सासूचं आणि सुनेचं प्रेम. तर ह्या कथेमधून तुम्हाला सासू सुनेचं प्रेम कसं आहे हे बघायला मिळेल. आजच्या कथेमध्ये महत्वाचे दोन पात्र आहेत, सासू आणि तिची सून. एक मुलगी अतिशय सुंदर, सर्व गुण संपन्न, एक चांगल्या घरामध्ये, सज्जन कुटुंब, चांगलं कुटुंब, अशा कुटुंबामध्ये सून म्हणून येते. त्या मुलीचे वडील आयुर्वेदिक दवाखाना चालवत असतात, औषधं देत असतात लोकांना, आणि चांगल्या घरातून ती मुलगी चांगल्याच घरामध्ये येते. पती अतिशय चांगला असतो, सासरे अतिशय चांगले असतात आणि सासूही अतिशय चांगली असते. पती एकुलता एक असतो, त्याच्यामुळे घरामध्ये नणंद किंवा दीर हे असण्याचा प्रश्न नव्हता. सुखाचा संसार चाललेला असतो. पण थोड्याच दिवसानंतर जे प्रत्येक घरामध्ये होतं ते यांच्या घरामध्ये व्हायला लागलं. भांड्याला भांड लागायला लागलं, घरोघरी मातीच्या चुली. सासूच्या आणि सुनेच्या वयामध्ये जो फरक असतो, आपण अलीकडच्या भाषेमध्ये त्याला जनरेशन गॅप म्हणतो, दोन पिढ्यांमधलं अंतर. या अंतरामुळे थोड्याशा कुरबुरी व्हायला लागल्या. राहणीमानावरून, खायच्या पद्धतीवरून कुरबुरी वाढत 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 गेल्या. साहजिक आहे, सासरी बुवांनी नवऱ्याने दुर्लक्ष केलं. नवरा बिचारा काय करू शकतो सासू सुनाच्या भांडणामध्ये, कुणाची बाजू घ्यायची? सगळ्यात जास्त कठीण अवस्था तर नवऱ्याची असते. तो बाजू घ्यायचा टाळू लागला. सासू सुनांचा हा वाद विकोपाला अगदी गेला भरपूर. ही मुलगी घरी गेली दोन तीन वेळा माहेरातून तिला समजून तिच्या नवऱ्याने आणलं, पण हे चालूच होतं. हे जवळजवळ वर्षभर चालू होतं. आता मात्र त्या मुलीचा संयम संपला होता. ती न येण्याच्या दृष्टिकोनातून वडिलांकडे गेली आणि सांगितलं, मी आता सासरी पुन्हा जाणार नाही. साहजिक आहे, सुहृदयी असणारे ते तिचे वडील, त्यांच्या मनावर आघात झाला आणि त्यांना वाईट वाटायला लागले, आता आपली मुलगी जाणार नाही. त्यांनी तिला समजुनीकीच्या सुरात सांगितलं की अरे, सगळ्याच घरामध्ये सासू सुनाचे भांडणं होत असतात, तुम्ही मिटून घ्यायचे असतात. पण ती मुलगी मात्र तयार नव्हती. इकडं तो जो तिचा पती होता तोही रुसलेला होता की आपल्या आईला त्रास देती पत्नी म्हणून आपण तिला आणायचं नाही. मग असं करून तो संसार अगदी तुटण्याच्या मार्गावर आला. बघा, जो सुखाचा संसार होता, दोन्ही घरं चांगले होते, पण काहीतरी क्षुल्लक कारणावरून आपल्या दोघींचा इगो हा मध्ये येत होता की माघार कुणी घ्यायची, आणि त्याच्यातून तो संसार अगदी तुटायला आला होता. तिच्या वडिलांना म्हणजे मी काय नांदायला आता परत जाणार नाही. तिचे वडील म्हणले, अरे तू नांदायला जा, थोडे दिवस चालू असतं, हळूहळू सगळं ठीक होईल, तू थोडीशी लहान हो, त्यांच्या मुलीसारखी वाग. बघा, कुठलीही सून जर आपल्या सासूशी मुलीसारखी वागली तर वादच होणार नाही. पण त्या मुलीचं होतं की ती कुठं मला आईसारखी वागवती, तिची सासू. त्यांनी जर मला आईसारखं वागवलं तर मी मुलीसारखं वागवलं. इकडेही त्या सासूला सगळे समजून सांगत होते, पण सासू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही मुलगीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि एक सुंदरसा संसार तुटण्यावर आला होता. पण वडील मात्र त्या मुलीचे हुशार होते. ते काही करून तिला नांदवायला जायचंच या पद्धतीतून तिला समजून सांगत होते वेगवेगळ्या पद्धतीने. ती मुलगी म्हणली, मला नांदायला काहीच हरकत नाही, पण ती जर सासू, माझी सासू घरात असेल तोपर्यंत मी नांदायला जाणार नाही. माझी पती विरुद्धही काही तक्रार नाही आणि सासरी बुवा पण माझे खूप चांगले, पण माझ्या सासू मात्र नेहमी कुरबुर करत असते. मग तुम्ही काय करा, तिला मार्गातून हटवा, काटा काढा. इतका विकोपाला वाद गेला होता. वडिलांना आश्चर्य वाटलं की आपली मुलगी इतकी टोकाची भूमिका कशी घेते, आणि मुलीने तर पुढचा बॉम्ब टाकलाय की असं का पप्पा, तुम्ही तिला कसलं तरी औषध द्या आणि तिला मारून टाका. कोणाला? सासूला. बघा, मुलीचे वडील आयुर्वेदिक औषध बनवत असते, ते त्यांना काय मागते की त्यांना मारायचं औषध दे. वडील हुशार असतात, ते ताडतात की आता हे खूपच विकोपाला गेले, ह्यांच्यातलं प्रेम संपलंय, ते प्रेम पुन्हा प्रस्थापित झालं तर हा संसार वाचू शकतो. जोपर्यंत मनामध्ये अंतर आहे तोपर्यंत हा संसार होऊ शकत नाही. मनामध्ये जवळीक आली पाहिजे. मग ह्यांनी ठरवलं की पती पत्नीच्या मनापेक्षा सासू सुनाची मनांची जवळीक आली पाहिजे. मग तिचे वडील म्हणले, अरे मी जर असं औषध दिलं तर पोलीस मला पकडून घेऊन जातील आणि तुलाही घेऊन जातील. ती मुलगी मोठी हुशार होती. ती म्हणली, असं करा तुम्ही तिला स्लो पॉयझन द्या सासूला माझ्या. स्लो पॉयझन, हळूहळू मारणार विष. मी काय करत आहे, दररोज थोडं थोडं देत जाईल आणि मग सासू 6 महिन्यांनी वर्षांनी मरल आणि कोणाच्या लक्षात पण येणार नाही. बघा, किती मोठं अंतर पडलंय मनामध्ये की एक मनुष्य अगदी दुसऱ्या मनुष्याच्या जीवावर उठलाय, नात्यातला मनुष्य. वडील खूप हुशार होते. ते म्हणले, ठीक आहे, उद्यापर्यंत मी औषध तयार करून ठेवतो. तो काय करत जा, दररोज सासूबाईंना दुधामध्ये टाकून देत जा, सासूबाईंना बळबळ दूध देत जा, गोड बोलून देत जा आणि थोडं थोडं औषध टाक. वडिलांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार चालू होता. वडील खूप आदर्श विचारसरणीचे होते, मुलगी आदर्श विचारसरणीची होती, पण वादामुळे तिचं मन हे वाईट मार्गाकडे जायला होतं. सासूबाई तशा मनाने चांगल्या होत्या.
सगळ्या घरामध्ये आपण बघतो असंच चालू असतं जवळजवळ. मग त्या वडिलांनी एका पिशवीमध्ये एक कशाच तरी पावडर पॅक करून दिली. आयुर्वेदिक डॉक्टर होते ते. कशाच तरी पावडर पॅक करून दिली आणि सांगितलं की पुढच्या 6 महिने पुरेल एवढं हे औषध आहे. आता तू जा आणि सासूबाईंशी गोड बोल, म्हणजे सासूबाईंना तुझ्याबद्दल विश्वास वाटेल आणि तू त्यांना दूध पाजू शकशील. हे औषध थोडंसं टाकत जा साखरेबरोबर, ते पूर्ण हलवत जा आणि ते प्यायला देत जा. ह्या औषधाने तुझ्या सासूबाई 6 महिन्यामध्ये हळूहळू खंगून मरून जातील. स्लो पॉइझन, हळूहळू दिलेलं विष, की जेणेकरून कोणाच्या लक्षात येणार नाही की तू त्यांना मारले. किती चांगली आहे. मुलगी अतिशय खुश झाली आणि सासरवाडीला जायला तयार झाली. सासूबाईंच्या पायावर डोके ठेवले, सासरेबावांच्या पाया पडली, नवऱ्याला माफी मागितली, सगळ्यांच्या माफी मागितली आणि इथून पुढे मी कसलाही वाद करणार नाही असं तिने कबूल केलं आणि आजपासून गोडी गुलाबीने राहील. असं साहजिक आहे, सगळ्यांना आनंद झाला. सासूबाईंना मात्र तिच्याबद्दल अजूनही प्रेम वाटत नव्हतं. खूप मोठं अंतर पडलं होतं मनामध्ये. दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग सुरू झालं. कशाचं? सासूबाईंना मारण्याचा कट सुरू झाला. दुधाचा ग्लास घेतला, साखर टाकली, त्याच्यामध्ये कुणाचं लक्ष नसताना ती थोडीशी पावडर टाकली, विष टाकलं, हलवलं आणि सासूबाईंना तो ग्लास दिला. सासूबाईंना ग्लास दिला. सासूबाईंना विशेष वाटलं की सून आपल्याकडे कधी बघत नव्हती, आपलं भांडण होतं, चहा देत नव्हतं, आज ती दुधाचा ग्लास म्हणून. सासूबाई म्हणल्या मला दूध घ्यायची सवय नाही. तर तिने प्रेमळपणे नवरा आणि सासरीबाव जवळ असताना सांगितलं, नाही सासूबाई मला माफ करा, तुम्हाला घ्यावाच लागेल. का? कारण की त्याच्यामध्ये विष होतं, सासूबाईंना मारायचा कट होता. सासूबाईंनी ते घेतलं, साखर होती त्याच्यामध्ये, सासूबाईंना छान लागलं आणि सुनेने सांगितलं आजपासून सगळ्यांना मी हे करणार आहे, दूध देणार आहे आणि तुम्ही घ्यायचंच ते सगळे, आपण सगळे दूध पित जाऊ, आपण घ्यायचं. पण ते बरोबर जी मुलगी होती, सून होती त्या घरची, ती त्या सासूबाईंच्या ग्लासमध्ये ते औषध टाकत होती आणि तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे की तू प्रेमाने वाग, नाही तर शंका येईल. आणि त्या दिवसापासून ती सून जी होती ती सासूची इतकी सेवा करायला लागली. शंका आली नाही पाहिजे ना औषधावर आपल्या. त्या सासूबाईंचे कधी पाय दुखले तर चेपून द्यायचे, त्यांना डोकं दुखायला लागलं तर बाम लावून द्यायचा, कधी केसांना हेअर डाय लावून दे, किंवा एखादी साडी आणताना सासूबाईंसाठी साडी घेऊन या, कुठली गोष्ट असताना सासूबाईंना आधी आणा. आणि हे बघून सासूबाईंना सुद्धा खूप छान वाटायला लागलं. आणि सासूबाई जे पहिल्या वागत होत्या तिच्याशी, कायम खुन्नस झाल्यासारखं, कायम वाद करणारे घटना घडत होत्या, त्या घडत नव्हत्या. आता कुठलीही गोष्ट झाली की माझ्या सुनेला विचारा, आणि पाहुणे आले की सुनेचं खूप कौतुक करायची. त्या सगळ्या गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये सुनेचं खूप कौतुक. माझ्या सुनेसारखी सुनच नाही. त्यात सुन लाडाने वागत होती, सगळं पुढं करत होती. आणि काय 1-2-3 महिन्यामध्ये त्या दोघींचं मन एवढं जवळ आलं की काय विचारूच नका. सगळेजण म्हणायचे काय सासू सुनांची आदर्श जोडी. सासू कुठली गोष्ट सुनाला विचारल्याशिवाय करत नव्हती. काही विचारायचं म्हणले की सुनाला विचारा, आणि सून सुद्धा कुठली गोष्ट सासूशिवाय करत नव्हती. दोघी फिरायला बरोबर, अगदी मैत्रिणी झाल्या एकमेकाच्या. सासूनी सुद्धा मोठ्या मनाने घराच्या तिजोऱ्यांच्या चाव्या तिच्याकडे दिल्या. नवीन जागा घ्यायचं प्लॅनिंग चाललं होतं, त्यांनी सांगितलं सुनबाईच्या नावावर करा. बघा इतकं फरक पडला आणि सुनेला सुद्धा कुठेतरी मनातून सासूबाई बद्दल प्रेम वाटायला लागलं. थोडे दिवस असेच गेले, 3-4 महिने झाले. सासूबाईंना कधी कधी खोकल्याचा त्रास यायचा, सुनबाईला अचानक धस व्हायचं मनामध्ये, का आपण दिलेल्या औषधाचा असर सुरू झालाय. आता म्हाताऱ्या माणसाचं थोडंफार दुखतच असतं. आणि हे लक्षात आल्यानंतर सुनबाईंनी एका सणाला माहेरी जाण्याचा पतिदेवांकडे परवानगी मागितली. सासूबाई साहजिक तयार झाल्या, कारण सुनेबद्दल प्रेम होते. तुला छान वाटते तर 4 दिवस राहून ये. सून धावत पळत आपल्या वडिलांकडे गेली आणि सांगितलं की मी सासूबाईंना औषध देते, पण माझी सासूबाई तर इतक्या चांगल्या स्वभावाच्या की नवीन जागा जी घ्यायची ती सुद्धा माझ्या नावावर केली त्यांनी, आणि मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. त्या कुठलंही घ्यायचं की सुनबाईप्रमाणे, स्वयंपाक असो किंवा कुठं असो. आणि मी तर बऱ्याच जणांना, माझ्या सासूला मी नसताना सुद्धा, बाहेर असताना सुद्धा त्यांनी कौतुक करताना माझ्या कानाने ऐकले की माझं खूप कौतुक आहे त्यांना, आणि मी तर त्यांना मारायला निघाले ना, आता औषध दिले त्या थोड्या दिवसात मरतील. खूप मोठं पाप झालंय माझ्या हातातून. आता काय करायचं? पप्पा तुम्ही काय करा, माहेरी आलती ना ती, पप्पा तुम्ही काय करा, आता त्यांना वाचवण्यासाठी काही करा. आता पप्पांनी सांगितलं आता काही करू शकत नाही आपण. आता तर काय केलंय, आपण औषध दिले, आता त्या मरणार म्हणजे मरणार. आता मात्र सून घडाघडा रडायला लागली, बापाच्या पाया पडायला लागली, तुम्ही काही करा, मोठ्या डॉक्टरांकडे जा, आणि त्या वाचल्याच पाहिजे, त्या मला खूप हव्याशा, माझ्या आईसारख्या त्या, आणि मी त्यांना मारायचं खूप मोठं पाप केलं. वडिलांनी तिला उठवलं पायावरून, जवळ घेतलं, तिच्या डोळे पुसले, अंगावरून हात फिरवला आणि सांगितले बाळा मी तरी कसा इतका पापी होईल, आणि तुझ्या सासूला मारायचं औषध मी देईल का? कुठला तरी डॉक्टर देईल का? हे पाप कुठलाही डॉक्टर करणार नाही. मी तुझ्या सासूला औषध दिलं होतं. मग म्हणले आता औषध दिलं होतं ते मरणार नाही का? अरे ते म्हणले मी औषध ते दिलं नव्हतं, तर ते फक्त कॅल्शियमची पावडर होती, जेणेकरून म्हाताऱ्या माणसांची हाडं बळकट होतात. ते कुणीही खाल्ली तरी चालते. ते विष वगैरे काही नव्हतं. तू ते मनातून काढून टाक. बघ तू चांगली वागली त्यांच्याशी म्हणून त्यांनी
चांगलं त्या तुझ्याशी वागायला लागल्या. जेव्हा आपण एखाद्याला समोरच्याला भरभरून देतो तेव्हा समोरचा सुद्धा आपल्याला भरभरून देतो. लक्षात ठेवायचंय आपण की त्या सासू सुनांमध्ये जसं प्रेम झालं बघा, ते औषध हे मारायचं विष किंवा स्लो पॉयझन नव्हतं, तर ते साधी कॅल्शियमची पावडर होती. पण त्या वडिलांनी त्या स्त्रियांना जवळ आणण्यासाठी डाव खेळलेला होता की सुना आणि सासू यांच्यामध्ये जवळीक होण्यासाठी, आणि तो डाव अतिशय यशस्वी झाला होता. ते कुटुंब पुढे आनंदाने नांदायला लागलं, ती मुलगी नांदायला लागली, कुटुंब खूप छान मध्ये राहायला लागलं. सगळे त्यांच्यातली कटुता गेली आणि सासू सुना अक्षरशः मायलेकरांसारख्या राहायला लागल्या. ह्या गोष्टीतून आपण काय घ्यायचं की आपण एखाद्याचा दुस्वास करत असतो. आपण जेवढा दुस्वास करू तिकडून तेवढा दुस्वास होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त कदाचित. आपण जेवढं प्रेम देऊ तिकडून तेवढं प्रेम येणार आहे. आपण 4 गोष्टी एखाद्याशी चांगल्या बोललो तर तो आपल्याबद्दल 8 गोष्टी चांगल्या बोलतो. आपण 2 गोष्टी खराब बोलले तर समोरून 4 गोष्टी खराब येऊ शकतात. आपण एकमेकाशी नेहमी प्रेमाने राहायचा प्रयत्न करा. फक्त सासू आणि सुना ह्या नात्या बाबतीतच नाही, अक्षरशः कुठलंही नातं असू द्या, मित्रत्वाचं नातं असू द्या, शेजाऱ्याचं नातं असू द्या, किंवा काही कारणाने तात्कालिक काही नाते निर्माण होतात. कुठेतरी तुम्ही शिकायला जाता, तिथं तुमच्या रूम मध्ये एखादा मित्र राहतो, प्रेम द्या. भविष्यात त्याची आपली कधी गाठभेट होणार नाही तरी त्याच्याशी चांगलं वागा. कधीही तो तुम्हाला त्रास देणार नाही, तुमचं आयुष्य सुसह्य होईल. ह्या कॅल्शियमचा फॉर्म्युला जसा त्यांचा यशस्वी झाला तसं तुमच्या जिभेमध्ये तुम्ही गोडवा ठेवा. खरं काम त्या सोन्याच्या जिभेतल्या गोडव्याने केलं होतं. जसं तुम्ही तुमच्या जिभेमध्ये गोडवा ठेवा, निश्चित तुम्हाला कधीही तुमचा विरोधकच भेटणार नाही. सगळे चांगलेच लोक तुम्हाला भेटतील. धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.